बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हालसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं अशा अखंड जयघोषात तसेच सुमारे 200 पोती भंडाऱ्यांची उधळण व सोबतीला ढोलांचा धीरगंभीर दणदणाट अशा वातावरणात मूळ क्षेत्र मेतके तालुका कागल येथील सद्गुरू बाळूमामा यांनी स्थापन केलेल्या हालसिद्धनाथ मंदिरात श्री हालसिद्धनाथ व बाळूमामा भंडारा उत्सव शनिवारी भक्तिमय वातावरणात झाला। या सोहळ्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा व आंध्र प्रदेश येथून सुमारे 2 लाख भाविकांची मांदियाळी फुलली होती। मेतके येथे मामांनी स्वतः 1932 मध्ये श्री हालसिद्धनाथ मंदिराची स्थापना व या भंडारा महोत्सवाची सुरुवात केली। हाच भंडारा आता खूप भव्यतेने साजरा होतो। यानिमित्त विविध 30 भर गावचे वालंग ढोल सारे गाव पिवळे धमक झाले। कागल तालुक्यातील चिकोत्रा काठावर असलेले मेतके हे छोटेखानी गाव, पण मामांच्या ख्यातीने हे गाव सर्वदूर पोहोचले। प्रचंड संख्येने आलेल्या भाविकांनी भंडाऱ्याची इतकी उधळण केली की गल्ल्या, रस्ते तसेच सर्व गावच पिवळधमक झालं होतं। मध्यवर्ती ठिकाणी तर भंडाऱ्याचा थर पडला होता। वादन मंडळासह उपस्थित होते। सुरुवातीला मंदिरात पालखी पूजन झाले, त्यानंतर देवाचा सबिना निघाला। यावेळी ढोल वादन व भंडाऱ्याची अखंड उधळण सुरू होती। मध्यवर्ती चौकात पालखी भेटीचा सोहळा पार पडला। रात्रभर हेडामचा खेळ व अन्य कार्यक्रमांनी जागर झाला। या सर्व सोहळ्यासाठी रात्रभर भाविक येतच होते। बाळूमामा, त्यांचे सद्गुरू मुळे महाराज व श्री विठ्ठल रखुमाई यांचा गाभारा आकर्षक पद्धतीने सजवण्यात आला। या उत्सवात मुरगुड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली। यावेळी परमपूज्य भगवान गिरी महाराज ट्रस्टचे कार्याध्यक्ष पापा पाटील कौलवकर, अध्यक्ष R.D. पाटील, सदस्य बाबासाहेब पाटील, देवाप्पा पुजारी, दयानंद पाटील, बळीराम मगर, पद्मजा तिवले आदी उपस्थित होते। या सोहळ्याचे नेटके नियोजन सद्गुरू बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्ट, उत्सव समिती, तरुण मंडळे, ग्रामस्थ, ग्रामपंचायतीने केले होते। प्रतिनिधी सर्जेराव भाट, KB न्यूज, मुरगुड।